जेव्हा काही घरात भाजीला नसेल आणि घरचं पण साधं काही खावंसं वाटलं, की त्यावेळी मी हे झुणका भाकरी बनवत असते. कसं बनवली ही रेसिपी? झटपट बनते. 15 मिनिटात ही रेसिपी अगदी तयार होते. आपण रेसिपी बघूयात आणि सुरुवात करूया. कढईमध्ये इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण बेसिक तडका देतो तसं मी राई घातलेला आहे. राई तडतडलं, की त्याच्यामध्ये जिरं घालायचं. मग हिंग. तुम्ही फोडणी कशी देता? आधी जिरं घालता की राई? ते सुद्धा मला कमेंट सेक्शनमध्ये सांगणार. लसूण घेतले, लसूण मी जरा कापूनच घेतलेला आहे. असा छान लागतो. ठेचून जाडसर ठेचा किंवा मग काप करून घ्या लसणाचे. लसणाचा अगदी हलका कलर चेंज व्हायला लागला, की मग त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरच्या ॲड करणार आहोत. मी लाल तिखटही ॲड करणार आहे म्हणून 2 इथे लहान हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहेत. कढीपत्ता घातलेला आहे. आता या फोडणीला छान असं मिक्स करून घेणार आहोत आणि मग याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. कांदा जो आहे जास्त प्रमाणात लागतो. 2 मोठे कांदे लांब असे चिरून घेतलेले आहेत उभट. हे जरुरी आहे. कांदा असा बारीक चिरणं आणि जास्त प्रमाणात असणं, तरच मग या झुणक्याला छान चव येते. तसं तर हा बेसनाच्या पिठाचा करते, म्हणून हा झटपट होतो आणि त्याला कांदासुद्धा जास्त प्रमाणात लागतो. कांद्याचा कलर चेंज होण्यात आला. कांदा लवकर शिजावा म्हणून त्याच्यामध्ये ना एक टिप देते, हलकीसं मीठ घालावं आणि जर कलर तुम्हाला ब्राऊन हवा असेल तर साखर घालावी, अगदी चुटकीभर. पण नॉर्मल कांद्याचा फक्त कलर चेंज करायचा असेल तर मीठ घालायचं. कांदा छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता चवीनुसार मी मीठ ॲड केलेलं आहे. हे जे मीठ आहे मी मोस्टली कांद्यांपुरतंच ॲड केलेलं आहे. याच्यामध्ये हळद घातलेली आहे. थोडीशीच घालायची आहे हळद. लाल तिखट मसाला अर्धा चमचा घातलेला आहे. अ, धने पावडर घातलेला आहे अर्धा चमचा. तुम्ही जर माझ्या रेसिपीज नेहमीच फॉलो करत असाल तर माझं बेसिक मसाल्यांमध्ये रेड चिली पावडर, हळदी पावडर आणि कोरिअँडर पावडर हे तिन्ही मसाले नेहमी असतात. तर आता थोडेसे मसालेसुद्धा छान शिजवून घेऊया. 2 मिनिटासाठी परतत राहायचं, नाही तर मग लाल तिखट जळतं. आता याच्यामध्ये आपण बेसन घेऊया. बेसन मी भाजून घेतलेलं नाही, कच्चं आहे. म्हणून मग मी आता ह्या स्टेजवर कांदा गरम असताना घालते. थोडं थोडं करत बेसन ॲड करते, कारण की त्याच्याने काय होणार, गुठळ्या होणार नाही आणि बेसन कांद्याबरोबर एकजीव होतं, छान परतलं जातं. तर अशा पद्धतीने थोडं थोडं करत अर्धा वाटी याच्यामध्ये मी बेसन घातलेलं आहे. हा झुणका एकाच जणासाठी रेडी करते आहे. सो त्या हिशोबाने मी अर्धा वाटी इथे बेसन घेतलेलं आहे. पण तुम्ही 2 ते 3 लोकांसाठी बनवत असाल तर 1 मोठी वाटी आपल्याला बेसन घ्यायचं आहे आणि कांदासुद्धा जास्त प्रमाणात लागेल. म्हणजे डबलची क्वांटिटी तुम्हाला वापरायची आहे. आता बेसन आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे, म्हणून अशा पद्धतीने छान हलवत आपल्याला बेसन परतून घ्यायचं आहे. पण जेव्हा वाटलं की नाही बेसन परतलं गेलं आहे आणि बऱ्यापैकी कढई सोडता आहे, 2 ते 3 मिनटं लागतात. बेसन शिजायला फारसा वेळ लागत नाही. अशा वेळी मी पाण्याचा हलका हबका मारायचा आहे. सो तुम्हाला जर वेळ असेल तर मधून-मधून पाण्याचा असा हात मारत राहायचा. पण मी डायरेक्टच पाणी याच्यामध्ये थोडं ॲड केलं आहे. जास्त नाही, 3 ते 4 चमचे फक्त. आणि याला मिक्स करून झाकून देऊन शिजू देऊया. अप्रतिम झाला होता हा झुणका. आणि जर तुम्हाला दाणेदार हवा असेल तर एकदम पाणी कमी घाला आणि एकदम लो फ्लेमवर होऊ द्या. त्याच्याने एकदम दाणेदार असा झुणका तयार होतो. तर मी आता हा झाकून देणार आहे आणि वरनं थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी झाकणावर घालणार आहे. असं केल्याने काय होतं ना, जेव्हा आपण कोरड्या भाज्या करतो ना, तर झाकणात ताट असल्यामुळे जी वाफ असते त्याच वाफेत भाजी छान शिजते. भाजी करपत नाही आणि चवीलासुद्धा छान लागते, कारण की त्याला वाफ प्रॉपर मिळालेली असते. तर बघा 2 ते 3 मिनिटात असं आपलं बेसन शिजून झालेलं आहे. एकंदरीत पूर्ण प्रिपरेशनला 15 मिनिटं लागतात, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाही. अगदी कांदा कापण्यापासून तर सगळं. आता झुणका छान सुटसुटीत करून घेऊया. तुम्हाला अजून कोरडा हवा असेल ना, तर गॅसची फ्लेम थोडी वाढवून तो कोरडा करून घेऊ शकतात. म्हणजे तो अगदीच सुटसुटीत बनेल. पण मी असाच ओला झुणका ठेवलेला आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि रीना होम किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी शेअर करा आणि कॉमेंट करा कशी वाटली. भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.